नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नोटबंदी आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटांवरील निर्णयानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। देशातील सर्व बँकांना आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। यामुळे येत्या काळात एटीएम मधून छोट्या मूल्याच्या नोटाही सहज मिळणार आहे। नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व बँकांनी त्यांच्या एटीएम मधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरेसा पुरवठा करण्यावर भर द्यावा। नागरिकांना मोठ्या नोटांऐवजी लहान नोटा मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे सामान्य जनतेला खरेदी करताना आणि व्यवहार करताना मोठा दिलासा मिळणार आहे। आरबीआयने स्पष्ट केलं आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील 75% एटीएम मध्ये किमान एक कॅसेट 100 किंवा 200 रुपयांच्या नोटांसाठी राखीव असणे आवश्यक आहे। यानंतर 31 मार्च 2026 पर्यंत हा नियम 90% एटीएम मध्ये बंधनकारक होईल। याशिवाय व्हाईट लेबल एटीएम मध्ये खाजगी किंवा बिगर आर्थिक संस्थांकडून चालवले जाणारे एटीएम्स, ज्यामधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने रोख रक्कम काढणे, बॅलन्स तपासणे अशा सुविधा मिळतात। तसेच या निर्णयामुळे एटीएम वर लहान नोटांचा सहज उपलब्धता वाढेल। त्यामुळे रोजच्या व्यवहारात अडचणींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सकारात्मक दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।